नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बुरी चीज़ों से दूर रहकर सही रास्ते पर चलने और लोगों की सेवा करने का संकल्प दिलाने वाले ब्रह्मलीन सद्गुरु बाजीराव बाबा के सप्ताह प्रोग्राम आज बेला मंडल के मनियारपुर गांव में समाप्त हुआ। पिछले एक हफ्ते से चल रहे इस प्रोग्राम में हर दिन सुबह प्रभात फेरी, ध्यान, कीर्तन और प्रवचन के साथ साथ सांस्कृतिक और आध्यात्मिक प्रोग्राम भी होते हैं। आखिरी मौके पर ज्ञानेश्वरी, नियुक्त सोपान और मुक्ताबाई के वेश में बच्चों को रथ पर बिठाकर गांव में जुलूस निकाला गया। इस मौके पर गांव वालों ने रथ की पूजा की। अलग अलग गांव से आए भजन मंडलियों के साथ में गांव में फेरा लिया गया। बाद में दही हंडी काले का और अन्नदान का प्रोग्राम हुआ। भारत माता की चिवड्याचं कसं करते का राजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, ब्रह्मलीन सद्गुरु बाजीराव महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, रामदेवता हनुमंतराया की जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। हो आइश को पटू ले जाने पंचायत बाजीराव महाराज की जय, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग महाराज की जय, दत्तात्रेय भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय। या लवकर आमच्या मनियारपूर गावामध्ये सप्ताह हा कार्यक्रम सादर होत आहे। मनियारपूरमध्ये 28 डिसेंबर या दिवशी सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात झाली।
आणि आज शेवटचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2025मध्ये बाजीराव महाराजाच्या कृपा प्रसादाने आणि सर्व मण्यारपूर ग्रामवासियांच्या वतीने हा कार्यक्रम सोहळा चांगला करण्यात येत आहे. आणि आम्हाला बाहेर गाववाल्यांची सुद्धा चांगल्या तऱ्हेने मदत आहे. जसं आमच्या जवळचं गुळा हा गावचे गुरुदेव सेवा भजन मंडळ सतत रात्रंदिवस साथ करत आहेत. तसेच दर्गा या गावातील भरपूर वयाचे 60-70 वयाचे लोक सुद्धा सकाळी संध्याकाळी आम्हाला साथ देत आहेत. जसे कामगारपूर म्हणा, खोपदूर म्हणा, हा सगळं सभोवतालच्या गावातील लोक आमच्या सप्ताह कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मदत करीत आहे. आम्ही त्यांचं सर्व मण्यारपूर गाववाल्यातर्फे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. कारण ही शक्ती ही बाजीराव महाराजांची शक्ती आहे, ही संताची शक्ती आहे. नेहमी बाजीराव महाराज सांगत असे आणि संत सांगत असते की हे ज्ञान हे पैशानं मिळत नसते, हे विकत घेतल्या जात नसते, हे ह्या अध्यात्मामध्ये ज्ञान मिळत असते, सत्संगामध्ये ज्ञान मिळत असते. हे किती आपण काही खर्च केलं तरी मिळत नसते. हे लोकांना माहीत होऊन गेलं की इथं आनंद मिळतो. माणसाला एक जीवन जगण्याची संधी साधत असते, जीवनाचा मार्ग साधत असते. हा हे बाजीराव महाराजाची ताकद आहे. हा बाजीराव महाराजामुळं आमच्या गावामध्ये इतकं एक सुरळीत वातावरण आहे. आज कोणताही युवा जरी पाहिला मण्यारपुरामध्ये तरी तो नशेच्या अधीन नाही आहे, चिकन मटणाच्या अधीन नाही आहे. म्हणजे आमचा गाव एक आदर्श मानला जातो आम्ही अध्यात्मामध्ये. कारण हे सगळ्याला जाणीव आहे का जीवन ह्यामुळं बर्बाद होत असते. मी हे सर्वांना कळकळीची विनंती असते की बाजीराव महाराजाच्या तुम्ही सहवासात जावा, संतांच्या सहवासात जावा, अध्यात्माचा मार्ग धरा आणि सत्संगामध्ये राहा. कधी जीवनामध्ये वाईट प्रसंग येत नसते. जर वाईट आला तरी तो हे संत लोक टाळत असते. म्हणून मी सर्वांना हृदयपूर्वक हे करतो, प्रार्थना करतो. आणि एवढेच नाही तर आमच्या गावातील जे 6 दिवस म्हणजे आजचा दिवस झाला 7 दिवस सतत सकाळ संध्याकाळ आणि नाश्ता सुद्धा जे स्वयंपाक बनवणारे 2 व्यक्ती आहे, वामन ठाकरे आणि गजानन गावंडे, यांना सुद्धा मी हृदयपूर्वक नमन करतो. आणि आमच्या या गुरुदेव सेवा मंडळाचे आणि आमच्या सप्त्याचे जे अध्यक्ष आहे मधुकर महाराज, यांना सुद्धा मी हृदयपूर्वक गावातर्फे अभिनंदन करतो. आणि या सप्त्याचे संचालक दत्ताजी महाराज यांना सुद्धा हृदयपूर्वक अभिनंदन करतो. आणि जे वयस्कर लोक जे दिनावार अभिनंदन करतो. आणि सर्व भजन मंडळींना आणि त्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना आमचं सर्व हृदयपूर्वक नमस्कार आहे की असा पुढल्याही वर्षी आमच्या गावामध्ये सोहळा झाला पाहिजे. कारण हा नेहमी सोहळा होत राहिला पाहिजे अशी मी बाजीराव महाराजांना प्रार्थना करतो. आणि सर्व भावी भक्तांना ह्या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. जय गुरु.